गर्दी होती. एकूण मला 2 तास लागले मित्रांनो दर्शन घेण्यासाठी. आणि तुम्हाला कसं वाटतं? नमस्कार मित्रांनो, सोलापूरचा गणेश पाटील या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज खूप दिवसांनी आज व्हिडिओ काढत आहे. ते म्हणजे तुम्हाला थंबनेल म्हणून तर समजलंच असेल. ते म्हणजे तरी सांगतो मी, ते म्हणजे पुण्याचा सगळ्यात फेमस गणपती असलेलं, पुण्याची ओळख असलेली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं डेकोरेशन आणि दर्शन हे आज आपण जाणार आहे. दर्शन पण घ्यायला आणि डेकोरेशन व्यवस्थित, कारण की सगळीकडे चर्चा फक्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं चर्चा चालू आहे. जे की ते डेकोरेशन केलेलं आहे, जे की एक महादेव मंदिरचं एक डेकोरेशन आहे. काय तर पूर्ण तुम्हाला असे त्या डेकोरेशनचं आणि त्या मंदिरचं पण डिटेल्स तुम्हाला पुढे देत राहील. तर आता आपण निघणार आहे, आता चाललोय. तर जाऊन आपण बघूयात आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दर्शन पण होईल घरी बसल्या आणि डेकोरेशन बघता पण येईल तुम्हाला घरी बसल्या. तर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो, चॅनलला लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. कारण सांगतो मित्रांनो, कारण आता गणपतीचे पण विसर्जन, जे की पुण्यातले गणपती विसर्जन आहे, ते पण तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळं काही घरी बसल्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तर अजून एक गोष्ट म्हणजे, तर मानाचे जे 5 गणपती आहेत पुण्याचे, ते सुद्धा तुम्हाला या आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे आणि त्यांचे डेकोरेशन सगळं. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलला सगळे ऑल टाईप ब्लॉग असणार आहेत. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, चला तर जास्त वेळ न घेता तुमचा लगेच आता निघणार आहे दगडूशेठ गणपतीचा दगडूशेठ हलवाई गणपतीच्या ठिकाणी. तर तिथे जाऊन तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लोर करून सांगेल. कदाचित मित्रांनो तिथे जास्त क्राऊड असेल तर, कारण माईक समजा कुठलीही गोष्ट माझ्या हातात राहणार नाही आहे, कारण ते खूप क्राऊड आहे. आणि आजचा हा संडेचा दिवस आहे, लास्ट संडे दिवस आहे, म्हणजे गणपतीच्या पिरियडमधला हा लास्ट संडे आहे. तर आज भरपूर क्राऊड असणार, म्हणजे भरपूर गर्दी असणार आहे भक्तांच्या, भाविकांची. त्यामुळे बघणार आहे तिथं आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण डायरेक्टली बोलू देईल, नसेल तरी तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये काय होईना तुम्हाला थोडंफार डिटेल्स देत राहील. ठीक आहे, चला तर मग वेळ नाही घेतो, पण निघूया. तर मित्रांनो, आपण सध्या पोहोचलेलो आहे शनिवार वाडाच्या इथे. तुम्ही बघू शकता इतकं गर्दी, भरपूर गर्दी चालू असल्या कारणानं मी म्हणलं व्हॉइस ओव्हर द्यावं, हेच बेटर राहील. तर मित्रांनो, इथून सुरुवात होतो, जिथे शनिवार वाडाचं जेट आहे त्याच्या अलीकडपासून, म्हणजे जे मेन चौक आहे तिथून सुरुवात होतो लोकांना. त्याच्या आधी मी कम से कम 200 ते 300 मीटर अंतरावर माझी बाईक पार्क करून मी तिथून चालत चाललो आहे. तर तुम्ही बघू शकता आजूबाजूला शॉप्स आहेत सगळे. तर तुम्ही इथं बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आणि इथून कम से कम मंदिर आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर, ते खूप अजून लांब आहे. तिथपर्यंत आपल्याला चालत जावं लागेल आणि तिथून भरपूर ठिकाणी गर्दीचा सामना करायचाच आहे आपल्याला. तर आता तुम्हाला सांगायचं होतं की हिमाचल प्रदेशमधील सगळ्यात फेमस म्हणजेच जटोली शिव मंदिर हे देखावा तिथं करण्यात आलेलं आहे, जे की यंदा खूप चर्चेत असलेलं, खूप फेमस झालेलं हा जटोली शिव मंदिर हे आता आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या देखाव्यात आता सादर करण्यात आलेलं आहे. आणि खूप नागरिकांना हे पसंती आलेलं आहे. त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता कसल्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. तर मंदिर कुठं आहे मी झूम करत दाखवतच आहे तुम्हाला. ते डेकोरेशन तिथं बसवलेलं आहे मधोमध, जे की प्रत्येक वर्षी तिथं असतो. आणि भाविकांची इतकी गर्दी, तुफान गर्दी मित्रांनो. यंदा पूर्ण 2024 ह्या रेकॉर्ड ब्रेक झालेला हा गर्दी आहे मित्रांनो. यंदा रेकॉर्ड ब्रेक म्हणजे भरपूर तर व्हिडिओचा म्हणजे याच्या आधी पण खूप वर्षी गर्दी होतच असतो, पण यंदा रेकॉर्ड ब्रेक करण्यात आलेलं तुम्ही बघू शकता. मागून पण तुम्हाला दाखवलं आहे की बघा, मागं झूम करून दाखवतो की कुठून कुठेपर्यंत गर्दी मागे आहे आणि मी पुढे आहे.
खास तुमचा हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हालाही घरी बसल्या दर्शन व्हायला पाहिजे, माझंही झालं दर्शन व्यवस्थित, ह्याच्यासाठी मी पूर्ण एवढा मोठा गर्दीत उभा राहिलो आणि व्हिडिओ काढण्यासाठी पूर्णपणे थांबून राहिलेला आहे. तुम्ही बघू शकता अजून मंदिर कुठे, म्हणजे ते देखावा मंदिर कुठे आहे आणि हे आत्ता स्टार्ट होतं आत जाण्यासाठी. जे की जुनं मंदिर आहे, पूर्ण एक वर्षभर सुमन दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी विराजमान असतात. तर त्याच्या अलीकडूनही अजून गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि आज लास्ट संडे असल्या कारणाने गर्दीचं प्रमाण वाढतच चाललेलं आहे. मी सुमारे हे मिनिमम टायमिंग तेव्हाचं सांगतो मी तुम्हाला की 5 वाजलेले होते, 5, 5:15, 5:30 दरम्यान झालेलं होतं. तर मित्रांनो या दरम्यान इतकी गर्दी होती तर अजून वाढतच चाललेलं आहे. आणि हे तुम्ही बघू शकता हे पूर्ण वर्षभर जे दगडूशेठ गणपती आहे या ठिकाणी विराजमान असतो. तर एन्जॉय करा मित्रांनो. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या भाऊला सपोर्ट करायला विसरू नका. आणि असं वेगवेगळ्या ऑल टाईपचे ब्लॉग बघायला चॅनलला सबस्क्राईब करून बोला दगडूशेठ महाराज की, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला एक साईड निघा, ॲम्ब्युलन्सला जागा द्या, ॲम्ब्युलन्सला जागा द्या, ॲम्ब्युलन्सला एक साईड निघा, ॲम्ब्युलन्सला जागा द्या. तुम्ही काय फोन उचललाय? महिलांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्या, लहान मुलांचे हात धरा, दगडादगडी करू नका, शांततेत चाला, सर्वांना दर्शन मिळणार आहे. दगडादगडी करू नका.
आता दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल फायनली किती मोठा लाईन होती, खूप गर्दी होती. जस्ट एकूण मला 2 तास लागले मित्रांनो दर्शन घेण्यासाठी. आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि डेकोरेशन कसं वाटलं हे तुम्ही बघून मला नक्की सांगायला विसरू नका. तर मित्रांनो असेच आपले वेगवेगळे ब्लॉग बनवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असंच अजून पुण्यातील खूप सारे तुम्हाला व्हिडिओ बघणार आहे, दाखवणार आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्सात सांगायला विसरू नका. तर खास तुमच्यासाठी 2 तास लेण्यात उभारलो मित्रांनो मी. तुमचंही दर्शन व्यवस्थित व्हायला पाहिजे घरात बसून, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला. तर आज आपण इथेच आपण थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.